राकेश, माझंही झालंच आहे, एकत्र जाऊया. लवकर तयार हो, आय एम ऑलरेडी लेट. कालपासून बघतेय, कसला एवढा विचार करतोयस? नाही ग, असं काही नाही. कशाला आता त्या सागरचा विचार करतोस रे? असं काही नाहीये. तू कितीही नाही म्हणालास ना तरी मला कळतंय. कशाला आता त्या सागरचा विचार करायचा? काय राहिलंय आता त्याच्याकडे? मुक्ता. दुसरं काय? काहीच नाही. बघ ना, कुठली तरी साधी नोकरी करतो, बस आणि ट्रेन मधून ट्रॅव्हल करतो. या अशा माणसावर विचार करून आपण आपला वेळ कशाला वाया घालवायचा? हो की नाही? त्याची आणि आपली आता काही बरोबरी होऊ शकते का? तू म्हणतेस ते पटतंय मला. मी खूप प्रयत्नही करतो ज्योती, पण काही केले तरी ते विचार मनातनं जातच नाहीत माझ्या. मी काय करू? तू तुझ्या करिअरचा विचार कर. तुझ्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे ते. का? चांगलंच चाललंय की माझं करिअर. इनफॅक्ट भडसावळे म्हणत होते की सगळे स्टाफ मेंबर्स माझ्यावर खूप खुश आहेत म्हणून. दे आर व्हेरी हॅपी विथ माय वर्किंग स्टाईल. हो. मी काहीतरी वेगळंच ऐकलं होतं. काय? काही नाही रे, जाऊ दे ना. उगाच तुला काय? म्हणजे लोकांना असं वाटतं, म्हणजे लोक असं म्हणतात की तू ममांच्या हातातला भावलायस. तुला स्वतःचं असं काही मतच नाहीये. जो काही विचार करायचा आहे, डिसिजन्स घ्यायचे, ते सगळं काम ममाच करतात आणि त्यानुसार तू वागतोस. तुला स्वतंत्र असे काही विचारच नाहीयेत. दॅट इज नॉट ट्रू. मे बी, पण तू जे म्हणतोयस ते जर खरं असेल तर तुला ते प्रूव्ह करावं लागेल. स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं लागेल. आपल्या बिझनेसमध्ये तुझी एक पोझिशन तुला बनवावी लागेल. आणि तू जर का ठरवलंस ना तर आय एम शुअर सागरपेक्षा 10 पटींनी चांगला बिझनेस करू शकशील. म्हणजे बघ, मला असं वाटतं, त्यातून बघ, तू विचार कर. पण एक मात्र आहे, लोकांनी तुला ममांच्या हातचा बाहुला म्हटलेलं मला नक्की नाही आवडणार. May I come in, sir? Yes, sure. सर, या कागदपत्रांवर सह्या हव्या होत्या. एक मिनिट. चेक केलेत ना? हो सर. थँक्यू. ओके, आपली ती सी कोट रेस्टॉरंटची चीजची ऑर्डर जायची होती. गेला टेम्पो? नाही सर. ओके, मग पाठवून द्या. नाही सर, मेघना मॅडमनी सांगितलं की सध्या त्यांना काही माल पाठवू नका. त्या म्हणाल्या की मी सांगितल्यानंतरच पुढची डिलिव्हरी करा. का? नाही, मी मेघना मॅडमना सांगितलं की राकेश सरांच्या स्ट्रिक्ट ऑर्डर आहेत म्हणून. त्यावर त्या म्हणाल्या मी बोलते त्याच्याशी. त्याला काय कळतंय? या तुम्ही. थँक्यू सर. असं का म्हणाली असेल मामा?
कमाल आहे. तिचा माझ्या डिसिजन्सवर विश्वास नाही. हा कसला इगो? त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत का इंटरफिअर करते मामा? चहा. थँक्यू. गौरी, बातमी वाचलीस? अमृत डेअरीच्या ट्रकची मोडतोड, मालांची नासाडी, गुन्हेगारांचा पत्ता नाही. बरं झालं नाही? बाबा, हे तुम्ही बोलताय? माझा नाईलाज आहे. कारण अमृत डेअरीचे आत्ताचे जे मालक आहेत ना, ते फक्त पैशाच्या मागे लागलेले आहेत. त्यामुळे हा खराब माल पॅक करून विकण्याचा त्यांचा बेत होता. आता हा माल त्यांना विकता यायचा नाही, तो सगळ्या धुळीला मिळाला. छान आहे की नाही? हा, हो, तसंच दिलंय. रस्त्यावरचा जो माल चेक केला तो नासलेला आणि खराब झालेला होता. शी बाबा, मेघना मामींची आणि राकेशची कमालच आहे ना. मला असं वाटतं की मी स्वतः पोलिसांमध्ये जाऊन त्यांच्या दोघांच्या मागे चौकशीचा ससेमिराच लावते. एक मिनिट. पण बाबा, लोकांनाही कळू देत ना त्यांचा हा दिवटा कारभार. एक मिनिट गौरी, असं घाईघाईने कसलाही निर्णय घेऊ नकोस. मेघना सरदेसाई म्हटल्यानंतर अमृत डेअरी आली, आणि अमृत डेअरी म्हटल्यानंतर मा साहेब, सुलोचना देवी सरदेसाई, हे समीकरण आहे. काय तू मेघनाला धडा शिकवायला जाशील आणि पूर्ण सरदेसाई कुटुंबाची बदनामी होईल. तुला कळतंय ना? बाबा, वकील, पोलीस, पत्रकार आणि अशा सगळ्यांना नातीगोती विसरूनच काम करावं लागतं. त्यांच्या दृष्टीने व्यवसायाची निष्ठा हीच महत्वाची असते, आणि तेच बरोबर आहे. म्हणजे मला तरी असंच वाटतं. ठीक आहे, तुला जे पटेल ते तू कर, पण जे काही करशील ते जरा सांभाळून कर. चला चला चला. सावकाश जरा, सावकाश. हो हो हो, मला जास्त काळजी आहे तुमची दिवाकर दादा. माहिती चला चला बरं, चटकन सगळं सूप पिऊन टाका चटकन पिऊन टाका आणि सांगा कसं झालंय ते. अरे हो, मला पिऊ तर दे आधी. आता हा, सूप छान झालंय, पण ना मी आता हळूहळू हे आजाराचं खाणंपिणं बंद करणार आहे रे. नाही जमणार. का? तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, काय नाश्ता करायचा, काय जेवण करायचं हे ज्योतिताई ठरवतात. तिला ठरवू दे रे, पण मी काय म्हणतो, तिला सांगायचं नाही रे. कधीतरी जरा तिखट झमझमीत आंबट चिंबट काहीतरी करत जा ना. काय झालं याचा? तुम्ही जे आता बोलले ना, तिखट झणझणीत आंबट चिंबट, हे ऐकून मला गरोदर बाईची आठवण झाली. तू पण ना. बरं, तुम्हाला माहिती आहे ना मुक्ताताई गरोदर आहेत ते? काय? अरे एवढी महत्वाची बातमी मला कोणी कशी नाही सांगितली? आणि बाकीच्यांचं मरते, तू कशी नाही बोललास मला? आता सांगितले ना. आता सांगितली म्हणे. अरे तुला माहितीये का, अरे मुक्ताला मी अशी एवढी एवढी बघितली माहितीये का? अरे ती आता आई होणार. तुला माहितीये, मला ना असं एकदम आजोबा झाल्याचं फिलिंग आलंय. अरे काय तू एवढी महत्वाची बातमी आता सांगतोस मला? त्याच्यात रागवण्यासारखं काय आहे? आता मला पद्माकर दादाकडे घेऊन चाल ना. कशाला? अरे कशाला काय? अरे दादा आता आजोबा होणारे आजोबा, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे मला, शिवाय मुक्तालाही बेस्ट विशेष द्यायला पाहिजेत ना. नाही नको, ते वहिनी साहेब रागवतील मला. नको बाबा. जातो घेऊन तुम्हाला.
तुम्हाला यायचं ना मुक्ताताईला भेटायला, पद्माकर दादाला भेटायला? मी जातो घेऊन. नाही, नको, राहू दे. तुझ्या वहिनी साहेब रागवल्या म्हणजे? रागवल्या तर रागवल्या, मी नेणार म्हणजे नेणार तुम्हाला. काय म्हणतो? हा. अरे ये बात आहे ना. का मस्त झालं. बरं, आधी आधी सूप पिऊन टाका, दुपारच्याला कारल्याचं आहे. हा, ते करतो ना आंबट चिंबट तिखट. चला चला, चटाचट जाऊया. सर, मी आपल्या प्लांटमध्ये गेलो होतो. आपल्या प्लॅनिंगनुसार प्रोडक्शन चालू आहे आणि उद्या आपलं पहिलं दूध मार्केटमध्ये पोहोचणार आहे. वंडरफुल. हे ऐकायला किती बरं वाटतं ना. बरं, आपल्या डिस्ट्रीब्युटर्सचं काय, त्याच्याकडे काही ऑर्डर्स बुक झाल्यात की नाही आहेत? ऑर्डर्स बुक झाले आहेत, ऑर्डर्स बेताचे आहेत, पण लोक चौकशी करतायत. आणि मला खात्री आहे सर, एकदा मार्केटमध्ये आपला माल गेला की माउथ पब्लिसिटीला खप नक्की वाढणार आहे, कारण आपलं दूध अतिशय उत्तम क्वालिटीचं आहे. पण गोवर्धन, या सगळ्याचं श्रेय तुम्हाला आहे. ज्या पद्धतीने तुम्ही ऍड नाही सर, हे श्रेय मुक्ताकडे जातं, कारण संपूर्ण ऍड कॅम्पेनची जबाबदारी तिच्यावर होती. तिच्या कल्पना आहे सगळी. मुक्ताची कल्पना? येस सर. कमाल झाली. म्हणजे नाही, मुक्ता हुशार आहे आम्हाला माहिती होतं, पण बिझनेसमध्ये एवढा स्पार्क असेल याची कल्पना नव्हती. खरंच आपल्या मुळीबाळी घराबाहेर जाऊन जिद्दीने आपली स्वप्न पुरी करतात, ही गोष्ट काही चांगली नाहीये का? ऑफकोर्स चांगली, आपल्यासाठी चांगली, त्यांच्यासाठी चांगली. आज खूप अभिमान वाटतो आमच्या सुनेचा. ऑफकोर्स त्याचंही श्रेय तुम्हालाच जात आहे. थँक्यू सर. मी प्लॅन बोलाय. येस येस. काकू काय करताय? जरा तुळशीकडे लक्ष देतीये. सुकायला लागली होती ना. तुला माहितीये, लग्न झाल्यावर मी पहिली गोष्ट काय केली असेल? काय? एका कुंडीत तुळशीचं रोप लावलं. रोज सकाळी तुळशीची पूजा करायची, उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, छानसा श्लोक म्हणायचा. दिवसाची सुरुवात इतकी छान व्हायची ना. काकू, तुम्हाला आपल्या जुन्या घराची खूप आठवण येते ना? का नाही येणार? त्या घरात माझं नवीन आयुष्य सुरू झालं. कितीतरी नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडल्या, पण त्या पेलण्याची शक्ती सुद्धा त्याच घराने दिली. आपलं हे घर सुद्धा छान आहे, प्रसन्न आहे. पण काय आहे की आपलं आणि त्याचं अजून नातं जुळलेलं नाही आहे ग. काकू, आपल्या जुन्या घराची आठवण आली ना की मलाही खूप हुरहुर लागते, कारण माझं सगळं बालपण मी त्याच घरात तर घालवलंय. म्हणून ते घर मला कधीच परक नाही वाटलं. आणि लग्न होऊन जेव्हा पुन्हा त्या घरी आले, तेव्हा त्याच घराने माझं पुन्हा एकदा आपलेपणाने स्वागत केलं. माझ्या सुखादुःखांचा साक्षीदार म्हणजे ते घर. आणि एखाद्या उदास क्षणी मायेचा हात फिरवल्याप्रमाणे आधार वाटायचा ना, तोही त्याच घराचा. आपलं या घराशी सुद्धा नातं जुळेल. थोडासा वेळ जायला हवा, हो ना? म्हणूनच काय होतं की आपलं घर म्हटलं की पहिल्यांदा ते घर आठवतं, हो की नाही? काकू, मी याआधी तुम्हाला कधी काही बोलले नाही, पण हल्ली सारखं मला असं वाटतं की एकदा कोणाच्या नकळत जाऊन यावं आपल्या घरी. तिथे जाऊन ना आपल्या घराला विचारावं की तुलाही आमची तितकीच आठवण येते का?
या कोण पाठव तिला. मैं कमे ये व्हॉट अ सरप्राईज. बस ना बाळा. काय ग घरी कसे आहेत सगळे? मजेत आहेत. तू कशी आहेस? मजेत. ऑफकोर्स यू लुकिंग फाईन. बोल माझ्याकडे काय काम आहेस? मामी ॲक्च्युली ऑफिशियल ड्युटी होती म्हणून आले. अख्खं बाई बोल बोल. मी सध्या एका न्यूज चॅनलसाठी काम करते. अमृत डेअरीचा एक ट्रक उलटल्याची बातमी आली. हो ना ग. मी म्हटलं की जरा इकडे यावं, डिटेल्स गोळा कराव्यात, म्हणजे न्यूज कव्हर करण्यासाठी उपयोगी पडतील. खरं की काय? देवासारखी आलीस बघ तू. नाही म्हणजे आमचं किती नुकसान झालंय हे सगळ्यांना कळायलाच हवं ग. तुला डिटेल्स हवेत ना? एक मिनिट हा. बडसावळे पटकन माझ्या केबिनमध्ये या. येताना आपलं जे ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होता ना त्याचे सगळे डिटेल्स घेऊन या. हो ती फाईलच घेऊन या फिगर्स सकट. राईट. बोल बाकी काय म्हणते? मामी मी असं ऐकलं की ट्रकमध्ये जो माल होता त्या मालाची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. तुला कोणी सांगितलं? खरं आहे की खोटं एवढंच सांग. हे बघ गौरी, तो माल विकायला नाही डिस्पोज व्हायला चालला होता. कळलं? मेघना मामी, एक खोटं लपवण्यासाठी आणखीन एक खोटं कशासाठी? जग काय एवढं मूर्ख आहे असं वाटतं का तुला? बर, जो माल तुम्हाला डिस्पोज ऑफ करायचा होता तो मुंबईच्या बाहेर नेण्याची काय गरज होती? आणि त्या संबंधित तुम्ही सरकारी खात्याची परवानगी घेतली होती? पुरे. इनफ. गौरी, मुलांनी ना स्वतःच्या आई वडिलांचे चांगले गुण घ्यायचे असतात. तू मात्र नेमकं स्वतःच्या बापाचा अतिशय वाईट गुण घेतलेला आहेस. आपल्या फायद्यासाठी कुणाला जवळ करायचं कुणाला दूर करायचं याची एक विशिष्ट ट्रेनिंग तुम्हाला दोघांना द्यायला हवी. बस, मला इथे निरर्थक बडबड करायची हौस नाहीये. आणि गुणांबद्दलच म्हणत असशील ना तर माझ्या बापाचा माझ्यात आणखी एक मोठा गुण आलाय. एखादी गोष्ट जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत ती शोधत राहण्याचा प्रयत्न करायचा. मी ही माहिती मिळवेन आणि ती देईनही. तेव्हा तू तुझं तोंड कुठे लपवायचं ह्याचा विचार कर. गौरी, तोंड लपवण्यासारख्या आणखीन बऱ्याच बातम्या, बरीच माणसं आपल्या आजूबाजूलाच आहेत. रादर तुझ्या आजूबाजूला आहेत. जरा स्वतःच्या घरात किंवा आमचे पद्माकर भाऊजी त्यांच्या घरात डोकावून पाहिलंस ना तर खूप सणसणीत बातम्या तुला मिळतील. मग त्या छाप नाहीतर दाखव. कळलं का? निघ निघ. मॅडम फाईल. Get out, I said! Out!